नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जनची तरतूद शासनाने 2 शासन निर्णयाद्वारे केली. 23 डिसेंबरचा एक आणि 31 मेचा एक. 23 डिसेंबरच्या जी-आर नुसार ऊर्जा विभागाने ज्या भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचं ऑप्शन घेऊ देण्याची मुभा दिली. अ, ही जी प्रक्रिया सुरू केली होती, ही जी मुभा दिली होती, विकल्प घ्यायचा, ज्यांना हवं त्यांना ई-डब्ल्यू-एसचा चॉईस होता आणि त्या दृष्टीने प्रवर्ग बदलण्याची तारीख 20 मार्चपर्यंत दिली होती. अ, ही जी तरतूद ऊर्जा विभागातर्फे महावितरणने केली होती, त्या तरतुदीला अंतरिम स्थगिती दिली आणि त्या अंतरिम स्थगिती देणाऱ्या याचिकेत जो महावितरणने अर्ज केला, की ती अंतरिम स्थगिती रद्द करावी. त्याच्यावरची सुनावणी अ, गेल्या 2-3 तारखांना हायकोर्टासमोर झाली. 12 जुलैला आणि 14 जुलैला याच्याविषयी महत्त्वपूर्ण सुनावणी हायकोर्टासमोर झाली. त्याचा वृत्तांत मी दिलेला आहे. पण या प्रकरणी मुद्दे काय आहेत? कागदोपत्री काय नमूद आहे आणि वादाचे मुद्दे काय आहेत? याच्यावर एकदा आपल्याला विदित करावं. हा या व्हिडिओचा उद्देश आहे. तर सगळ्यात पहिले जे ई-डब्ल्यू-एसची याचिकाकर्ते ज्यांनी असं सांगितलं कोर्टाला, की जी 23 डिसेंबरचा जो जी-आर आहे, तो जी-आर जर वाचला, तर त्या जी-आरनुसार जुन्या भरती प्रक्रियामध्ये 2019 ची जी भरती प्रक्रिया होती, ज्युनियर इंजिनिअर ट्रेनीच्या पदासाठी जी भरती प्रक्रिया 2019 मध्ये सुरू झाली होती, त्यासाठी ई-डब्ल्यू-एस आरक्षण त्या जी-आरद्वारे नाही देता येणार आणि त्या याचिकेमध्ये जे मुद्दे आहेत, ते तपशीलवार नमूद करणं. त्याच्यामध्ये असं सांगितलं याचिकाकर्त्यांनी, की दिनांक 17 जानेवारी 2020 ला एक संयुक्त यादी तयार झाली, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये जे उमेदवार ज्यांची निवड झालेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं, अ, त्यांची यादी 17 जानेवारी 2020 ला महावितरणने प्रकाशित केली आणि त्याच्यामध्ये याचिकाकर्त्यांचं नाव ई-डब्ल्यू-एस आरक्षणातून चे लाभार्थी किंवा ई-डब्ल्यू-एस आरक्षणातून त्यांना निवड करण्यात आली होती त्यांची, त्या उमेदवारांची आणि हे जे याचिकाकर्ते आहेत, यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता अ, औरंगाबाद खंडपीठाने अ, या विशिष्ट याचिकेमध्ये दुसरी याचिका होती ती याचिकेचा क्रमांक 8184 ऑफ 2020 या याचिकेमध्ये एक अंतरिम स्थगिती दिली मराठा उमेदवारांना. ज्या मराठा उमेदवारांची याचिका होती, की आमच्यापेक्षा कमी गुणवाल्या ई-डब्ल्यू-एस मुलांना अ, नियुक्त्या देऊ नका, ई-डब्ल्यू-एस उमेदवारांना. कारण त्याच्यापेक्षा आम्हाला जास्ती मार्क्स आहेत आणि कोर्टाने शासनाला आदेश करून आम्हाला ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ घेऊ देण्याची तरतूद करावी, अशा अर्थाची प्रार्थना होती. त्याच्यामध्ये अंतरिम स्थगिती देण्यात आली, की त्या याचिकेतले जे याचिकाकर्ते होते, त्यांच्यापेक्षा कमी गुण प्राप्त असलेल्या ई-डब्ल्यू-एस उमेदवारांना नियुक्तीपत्र कुठलंही देऊ नये आणि हा जो आदेश होता औरंगाबाद खंडपीठाचा, त्या आदेशामध्ये किंवा त्या याचिकेमध्ये अ, सध्याचे जे याचिकाकर्ते आहेत मुंबई हायकोर्टासमोर, त्यांचं ऐकून नाही घेण्यात आलं. त्यांना कुठलीही सूचना देण्यात आली नाही आणि त्यांना मिळणाऱ्या नियुक्त्यांवर आलेली स्थगिती त्यांना ऐकून न घेता दिल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय आणि अ, सरकारने त्याच्यानंतर नियुक्त्या न द्यायचा जो निर्णय घेतला, एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस मुलांना, तो अ, मुळात ई-डब्ल्यू-एस उमेदवारांच्या बाबतीत भेदभाव करणारा आहे. कारण इतर सगळ्या प्रवर्गातल्या मुलांना एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस सोडून इतर सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांना नोकरी लागली. पण केवळ ई-डब्ल्यू-एस मधल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. अर्थात एस-सी-बी-सीचे जे उमेदवार होते, त्यांना तर नियुक्त्या देता येणार नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. घटनाक्रम असा होता, की अ, अंतरिम जी स्थगिती आली, त्या अंतरिम स्थगितीनंतर 13/11/2020 ला महावितरणने अशी सूचना दिली होती, की मराठा उमेदवारांची निवड यादी आणि मराठा उमेदवारांची वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी
ती व्हॅलिड राहील, ती वैध राहील पुढच्या पर्पजेससाठी. पण त्यांना नियुक्त्या न देता इतर लोकांना नियुक्त्या द्यायचा असं 13/11/2020 ला अ, असं जाहीर केलं होतं महावितरणनी. पण अंतरिम आदेश आला अधेमध्येच कधीतरी आणि त्याच्यानंतर 23/12/2020 ला महाराष्ट्र शासनाने तो जी-आर काढला. ज्या जी-आर मध्ये काय उल्लेख केलेला आहे हे शब्दशः वाचून दाखवतो. सद्यस्थितीत म्हणजे आरक्षण स्थगित झाल्याच्या नंतर एस-सी-बी-सी आरक्षण स्थगित झाल्याच्या नंतर अ, हा जी-आर वाचून दाखवतोय मी. सद्यस्थितीत एस-सी-बी-सी वर्गातील उमेदवारांना 20-21 या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सरळ सेवा भरती करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि अ, याच्यातल्या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे, प्रस्तुत याचिकेमधल्या याचिकाकर्त्यांचं, की हे फक्त सन 2020-21 ची तरतूद करणारा तो जी-आर होता 23/12 चा. त्याच्यामुळे 2019 मध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती, त्याच्यामध्ये त्या जी-आर प्रमाणे त्याच्यामध्ये एस-सी-बी-सीला ई-डब्ल्यू-एस आरक्षण महाराष्ट्र शासनाला देऊ नसतं करता आलं. आणि या याचिकेमध्ये एक महत्वाचा उल्लेख असाही आहे, की 28/7/2020 ला एक शासन निर्देश काढला होता महाराष्ट्र सरकारने, की एस-सी-बी-सी चे उमेदवार आहेत, त्यांना ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र शासनातर्फे निर्गमित करण्यात येऊ नये. काही एस-सी-बी-सी उमेदवारांनी ई-डब्ल्यू-एसचे सुद्धा प्रमाणपत्र काढले होते. असं निदर्शनाला आल्यानंतर शासनाने हा आदेश दिला, की 28 जुलैला, की ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट्स एस-सी-बी-सी मुलांना देण्यात येऊ नयेत. आता याचिकाकर्त्याचं एक ह्याच्यामधला ग्राउंड असा आहे, अ, प्रस्तुत जे याचिका आहे मुंबई हायकोर्टासमोर, ज्याची सुनावणी आता 23 जुलैला होणार आहे. त्याच्यामधला एक मुद्दा असाही होता, की 28 जुलै 2020 चा जो जी-आर आहे, ज्याद्वारे मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एस नाही देता येणार असा निर्देश देण्यात आला आहे शासनातर्फे. संबंधित जे रेव्हेन्यू ऑफिसर्स आहेत, महसुली अधिकारी, त्यांना ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट एस-सी-बी-सी उमेदवारांना देऊ नका असं सांगितलेला जी-आर अस्तित्वात असताना एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस हे कन्व्हर्जन करण्याची तरतूद करणारा जो काही शासन निर्णय आहे, तो अवैध आहे, असं शासनाला करता येणार नाही. हे सुद्धा एक मुख्य या याचिकेतलं ग्राउंड होतं. आणि अ, ह्याच्यानंतर या प्रकरणी शासनातर्फे जे एक हे ऊर्जा विभागातर्फे शासनाच्या जे शपथपत्र उत्तराचं दाखल करण्यात आलं, त्याच्यामध्ये फार कमी त्रोटक जे काय सांगितलंय ते, त्याच्यामध्ये असं सांगितलं त्या शपथपत्रामध्ये, की 10/2/2021 च्या पत्रान्वये ऊर्जा विभागाच्या 23/12 चा जो जी-आर आहे, तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला, असं जे याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे, ते चूक आहे. त्यांचं म्हणणं असं, की ज्या भरती प्रक्रिया प्रलंबित होत्या, ज्या वर्ष 20-21 हे केवळ शैक्षणिक प्रवेशासाठी होतं. भरती 2 भाग होते त्या जी-आरचे 23-12 च्या. एक भाग होता शैक्षणिक प्रवेश सन 20-21 साठी आणि दुसरा भाग होता सरळ सेवा भरतीबाबत, ज्यात अ, ज्या जाहिराती आधी निघाल्या 9/9/2020 च्या. पण स्थगितीआधी अ, ज्या नियुक्त्या नाही दिल्या गेल्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्या जी-आरचा दुसरा भाग होता. आणि स्थगितीमुळं जी अंतरिम स्थगिती आली, त्याच्यामुळं जी-ए-डी जे आहे, सामान्य प्रशासन विभाग शासनाचा, त्यांनी तो जी-आर इश्यू केला 23/12 चा असं सरकारतर्फे प्रतिपादन करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये 20-21 चा उल्लेख जो आहे, तो केवळ शैक्षणिक प्रवेशाबाबत आहे, नोकरीबाबत नाही, असं शासनातर्फे प्रतिपादन करण्यात आलंय. आणि ह्याच्यातलं सगळ्यात मुख्य जे आहे, ह्या शपथपत्रातला जो कळीचा मुद्दा, की पूर्वलक्षी प्रभावाने ई-डब्ल्यू-एसचे याचिकाकर्ता म्हणतायत, की पूर्वलक्षी प्रभावाने ई-डब्ल्यू-एस दिलं, जे अवैध होतं. शासनाने आपल्या एप्रिलमध्ये जे त्यांनी शपथपत्र दिलं कोर्टासमोर,
त्याच्यामध्ये असं नमूद केलंय, की पूर्वलक्षी प्रभावाने आम्ही हा शासन निर्देश लागू केलेला नाही. मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेलं नाही. आता ह्या प्रकरणामध्ये अंतरिम स्थगिती दिल्याच्या नंतर मराठा आरक्षण रद्द झालं. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये दिनांक 31 मे रोजी महाराष्ट्र शासनाने अजून एक शासन निर्देश काढला आणि त्या शासन निर्देशामध्ये स्पष्ट असं दिलंय 31 मे 2021 चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये इतर अनेक बाबींबरोबर ही सुद्धा एक बाब नमूद आहे की तरतूद ही शासन निर्णयातलं वाचून दाखवतोय मी. दिनांक 9/9/2000 पूर्वीच्या निवड प्रक्रियांचा अंतिम निकाल लागलेला आहे, परंतु उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत अशा प्रकरणी सदर आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. कुठला आदेश? जो ईडब्ल्यूएस देऊ करण्याचा जो आदेश आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. आणि या 31 मेच्या जी-आर नुसार आणखी एक तरतूद करण्यात आली. ती म्हणजे 28 जुलै 2020 चा जो मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस देऊ नये असा आदेश काढण्यात आला होता. शासन निर्देश तो रद्द केलाय 31 मेच्या जी-आर नुसार. आता ह्या सर्व बाबींमध्ये तफावत अशी कोर्टाने पॉइंट आउट केली, की पूर्वलक्षी प्रभावाचा स्पष्ट उल्लेख जे नव्याने निघालेला जी-आर आहे 31 मेचा त्याच्यामध्ये आहे. तुमच्या शपथपत्रामध्ये असं म्हणताय, की पूर्वलक्षी प्रभावाने अंमल दिला हे याचिकाकर्त्याचं म्हणणं चुकीचं आहे. इकडं याचिकाकर्त्याचं असं म्हणणं आहे, की सुप्रीम कोर्टाचा एक न्यायनिर्णय सन 2015 चा सुरिंदर रेड्डी नावाचे त्याच्यामध्ये कोण जे प्रभावित असतील ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. त्यांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यामधला जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे तो ऑपरेटिव्ह पार्ट आणि त्याचं ट्रान्सलेशन मी वाचून दाखवतो. इन एनी केस the state government cannot pass any order amending a procedural law regarding reservation in the matter of selection to posts with retrospective effect once the procedure of selection starts. ढोबळ भाषांतर, हे भाषांतर माझं. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एखादं राज्य सरकार पदभरतीबाबतच्या आरक्षण विषयकचा जो प्रक्रियात्मक कायदा आहे प्रोसिजरल लॉ त्याच्यात बदल करणारा आदेश निर्गमित करू शकत नाही. म्हणजे ह्याचा असा हवाला दिलाय या पर्टिक्युलर जजमेंटचा याचिकाकर्त्यांनी, की भरती प्रक्रिया जी 2019 मध्ये सुरू झाली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण विषयक जो प्रक्रियात्मक कायदा की कुठला आरक्षण कोणाला लागू व्हावं हा जो आहे एसईबीसीच्या बाबतीतला की एसईबीसीचा प्रवर्ग बदलून ईडब्ल्यूएस करावं असा आदेश शासन काढू शकत नाही असं प्रतिपादन याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केलं. आणि ह्याच्याविषयी आता कोर्टामध्ये मॅटर प्रलंबित आहे. एक सांगणं महत्वाचं वाटतं की 14 जुलैच्या हिअरिंग मध्ये सरकारला कोर्टातर्फे एक विचारणा करण्यात आली. ही जी तरतूद केली आहे एसईबीसी उमेदवारांसाठी ईडब्ल्यूएस ही तरतूद इज धिस नॉट ए बॅकडोअर एंट्री ही कोर्टातर्फे करण्यात आलेली पृच्छा आहे. कोर्टाने असं विचारलं सरकारचे जे तर्फे जे ज्येष्ठ विधिज्ञ आलेले आहेत त्यांना की ही बॅकडोअर एंट्री नाहीये का, मागच्या दाराने प्रवेश नाहीये का. आणि इकडं जे याचिकाकर्ते ते याचिकाकर्ता म्हणतायत की दिस इज चेंजिंग द रूल्स ऑफ द गेम. खेळ सुरू झाल्यानंतर खेळाचे कायदे किंवा नियम बदलण्याचा सरकारचा डाव आहे आणि असं कायद्याने करता येत नाही. आणि कॉमन पार्लन्स आहे, ठीक आहे, खेळाचे नियम एकदा झाले ठरले, खेळ सुरू झाला त्याच्यानंतर खेळाच्या नियमांमध्ये बदल करणं ही कोणालाही समजणारी बाब आहे. आणि या प्रकरणी याचिकाकर्त्यांचं प्रिसाइजली हेच म्हणणं आहे. तर आता कागदोपत्री काय झालेलं आहे याच्याविषयी सांगितलं कोर्टाने शासनाला एक स्पष्ट काहीतरी लेखी द्या शपथपत्र असं सांगितलंय. ते अजून दिल्याचं माहित नाही.
अर्थात 23 तारीख अजून दूर आहे. आज आपण 20 तारखेला बोलतोय. 21, 22 2 दिवस जायचे आणि 23 तारखेला जी सुनावणी होईल त्याच्या आधी अशा प्रकारचं शपथपत्र कदाचित हे जे 2 जी-आर आहेत ह्याच्यामध्ये कुठं तफावत असेल, अ, ह्याच्यामध्ये कुठं परस्पर विरोधी विधानं असतील, तर त्यांच्याविषयी सुद्धा काही तरतुदी शासनाने कराव्यात, अशी सूचना तुम्ही शासनाला देऊ शकता, अशी एक सूचना कोर्टाने जे सरकारी वकील होते त्यांना दिली. आता येणाऱ्या 2 दिवसांमध्ये याच्याविषयी नव्याने शपथपत्र सरकार सादर करेल, का काय अजून तरतूद करेल, हे स्पष्ट होईल. अ, तात्पुरतं असं, की कागदोपत्री जी काही लिखापडी झालेली आहे आणि कोर्टासमोर जे लेखी दस्त आहेत, त्याच्यातलं तुम्हाला सांगावं, जजमेंटमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या त्या अ, हे मी इंग्लिशमधूनही वाचून दाखवलं आणि मराठीमध्येही त्याचा अर्थ सांगितला. लवकरात लवकर या प्रकरणी निकाल लागावा आणि जी अनिश्चितता आहे, जो संभ्रम आहे आज, की शासनाचं जे धोरण आहे, ज्या धोरणासाठी 2 जी-आर काढावे लागले सरकारला. अंतरिम स्थगिती असतानाचा आणि नंतर मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतरचा. हे जे 2 जी-आर आहेत, हे परस्पर विरोधी आहेत का? असेल तर शासन त्याच्यावर काय तरतूद करेल, हे येणाऱ्या 2-3 दिवसात स्पष्ट होईल. सुनावणी झाल्यानंतर अ, किंवा त्याच्या आधी काही नवीन डेव्हलपमेंट झाली, तर मी ते तुमच्यासमोर मांडीन. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. परखड मत चॅनलला सबस्क्राईब करा अशी पुन्हा एकदा विनंती आणि अर्थात महावितरण किंवा इतर भरती प्रक्रियांमध्ये जे उमेदवार या प्रकरणी अँक्शियस आहेत, या प्रकरणी त्यांना उत्सुकता आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. ही माझी विनंती. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, पडखरमतसाठी.